ज्या वेळेला तू मरशील ना तेव्हा तू एकटा असशील. आणि लक्षात घे, हातीच्या पवित्रा म्हणजे अंगठी, कानाची या नगा म्हणजे भिकबाळी, कानामध्ये असलेली, वेगी धावून या हिरोनी घेती. अहो म्हणतात ते काढा लवकर. राहू द्या, आत्ताच जीव गेलाय, सगळी संपत्ती पडलीये, त्याची अंगठीन भिकबाळी थोडा वेळ राहू द्या. हे तुम्हाला कळतं का म्हणे, ते फुगल ना शरीर, मग अंगठी कशी काढणार नंतर. ज्ञानदेव सावध करतात, हे तुझं धन आहे, तुझ्या धनाची जी किंमत आहे ना ती ही आहे. धनाच्या मागे लागू नको. कीर्तन सेवा आटोपल्यानंतर एकदा एक जणांच्या घरी जेवणाची व्यवस्था होती. तिथे जाऊन बसल्यानंतर समोरच्या अलमारीमध्ये लक्ष वेधून घेणारा एक हत्ती ठेवलेला होता, लाकडाचा हत्ती. मागोमाग दोघ जण आले, बसल्या बसल्या हत्तीकडे बघून म्हणू लागले, मला वाटतं साग आहे. दुसरा म्हणला, छे छे, खैराचा आहे. पहिला म्हणला, नाही नाही सागच आहे. दुसरा म्हणला, नाही नाही खैराचा आहे. करता करता त्यांच्यातला संवाद असा वाढला की दुसऱ्याच्या घरामधली अलमारी आहे, आपण जाऊन त्याला हात घालू नये हे भान नाही राहिलं. गेला, हत्ती उचलला, हातात घेतला आणि बघ किती हलका आहे, खैराचा आहे, तुला सांगत होतो ना, हे घे, असा फेकला त्याच्या अंगावरती. त्यांनी पाहिला, तुझं म्हणणं खरं आहे म्हणाला, सागाचा असता तर जरा जड असला असता, ठीक आहे ठेवून दे म्हणाला, मी तटस्थपणे पाहतो. दुसरे दोघ जण आले, या बसा म्हणले, जेवणाच्या ताटाची तयारी चालू आहे. लक्ष वेधून घेणाराच असल्यामुळे त्यांचंही लक्ष हत्तीकडेच गेलं. एक म्हणाला, सोंड अशी उत्तम आहे, असं वाटतं आत्ता गळ्यात माळ घालेल. दुसरा म्हणाला, सोंड काय बघतो, त्याच्या अंगावरती स्वस्तिक आहे, प्रणवाचं चित्र आहे, शुभचिन्ह आहेत. अशी चर्चा त्यांची रंगत गेली आणि चर्चा अशा ठिकाणी येऊन पोचली. तो म्हणाला, अरे ही छान अशी शुभ गुणांनी युक्त असलेली गजांत लक्ष्मी आहे. नमस्कार केला. दुसऱ्यांनीही नमस्कार केला. दृष्टांत संपला. ज्या पहिल्या दोघांनी हत्ती पाहिला तोच हत्ती हत्तीच्या रूपाकडे, शुभलक्षणांकडे न पाहता हत्तीचं लाकूड पाहिलं. त्याला मायेचा प्रभाव म्हणतात. जगाकडे पाहताना जगामध्ये असलेलं ब्रह्मत्व लपून बसलेलं, डोळ्याला न दिसलं, तो मायेचा प्रभाव आहे. आणि हा मायेचा प्रभाव इतका मोठा आहे, दृष्टांतात दृष्टांत सांगतो. महादेवाच्या एका ठिकाणी नाना पुजारी नावाचा पुजारी, अत्यंत प्रेमळ. आपल्याला आठवत असेल तर पूर्वीच्या काळी जे पूजा करणारे पुजारी असायचे त्यांच्याच घरी जायचं, त्यांच्या घरीच राहायचं, त्यांनाच नैवेद्य सांगायचा, पूजा करायची, अभिषेक करायचा, जेवण करायचं, त्यांच्याचकडे मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशीच्या गाडीने निघून जायचं. नाना पुजाऱ्याकडे अशी रीग लागलेली असायची, दिवस खाली नसायचा, भरपूर त्याचे व्यवस्थित सगळं पोटपाणी चाललेलं होतं. नाना पुजाऱ्याचा पुतण्या सुद्धा भिक्षुकीच करायचा, त्याच्याकडे कुणी येत नव्हतं. त्यांनी एक दिवशी आयडिया लढवली. पाराजवळ जाऊन उभा राहिला, यष्टी आली, लोक उतरली, चला 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 घरी चला म्हटलं, आमच्याकडे उतरा. ते म्हणले, आमचे नाना नेहमीचे आहेत, नानांच्याकडे सोडून आम्ही दुसऱ्या कुणाकडे जात नसतो. तो म्हणला, तुम्हाला माहिती नाही? नाही माहिती. काय झालं? नाना वारले म्हणला. असं? मी त्यांचा पुतण्या आहे म्हटला. नानांनीच मला सांगून ठेवलं, आता इथून पुढे जे आपले पाहुणे येतील माझ्याकडे येणारे, त्यांना तुझ्याकडे नेत जा. त्यांनी पिशव्या उचलल्या, लोक गेली, त्याच्याकडे राहिली, मुक्काम केला, स्वयंपाकाचं ठरलं, दर्शनाला जाऊन येतो म्हणाले. लक्षात ठेवा, दर्शनाला जाल ते त्या गल्लीमध्ये कुठेतरी नाना दिसतील कदाचित. तर म्हणजे नाना तर वारले ना? नाही वारले, पण अशा अचानक वारल्यामुळे त्यांचा आत्मा म्हणाले इथं राहिलाय आणि ते प्रकट होतात आणि मागं लागतात म्हटला.
अरे बाप रे म्हटलं, तुम्ही काळजी घ्या बरं का म्हटलं. हे गेले मंदिरामध्ये, दर्शन केलं, परत आले, बघतो तो खरंच समोरून नाना यायला लागले. नानांनी यांना पाहिलं, तुम्ही कधी आले म्हणून नाना त्यांच्याकडे लगबगीने धावू लागले आणि हे दुसऱ्या गल्लीतून पळून आले, जीव खाऊन पळाले. त्याच्या पुतण्याच्या घरी आले, थांबले, त्याला म्हणाले बरं झालं सांगून ठेवलं, ते दिसले ना नाना भूताच्या रूपामध्ये. जीव खाऊन पळालो आणि इथं पोचलो. तो म्हणला बरं झालं. जिवंत असलेल्या नानाला खोटं सांगून मृत करून समोर जिवंत आलेला नाना पुन्हा त्याच्याकडे भूत म्हणून पळवतो. ही जी शक्ती मनाची आहे, मायेची शक्ती असते. हीच मायेची शक्ती लाकडाच्या रूपाने हत्ती पाहताना शुभ लक्षण न दिसावी, गजांत लक्ष्मीचं दर्शन न व्हावं, हे मायेचं लक्षण आहे. हे होण्याचं कारण काय? जीवाला जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांतीमध्ये जगत असल्यामुळे तू कधीतरी विचार कर की देह तुला परमार्थ करण्यासाठी भाड्याने आणलेला देह आहे. देह म्हणजे तू नव्हे, देह नव्हे, मी हे खरे, उरलावरे विठ्ठल, तुझं स्वरूप वेगळं रे बाबा. तू देह नाहीस. मग श्रीमद आद्य शंकराचार्यांनी कान उपटले, प्रबोध सुधाकर नावाचा सुंदर ग्रंथ लिहिला. छोटा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी देहनिंदा केली. देहनिंदा. ते म्हणाले नासाग्राद्वारा मलकफ विस्तृतः, नासातून गुदाद्वारातून मल विसर्जित करतो आणि असा विसर्जित करतो की त्याची तुला सुद्धा लाज वाटते, घृणा वाटते, घाण वाटते. जेव्हा तो घाण असलेला मल विसर्जित करतो तेव्हा तुला नक्की माहितीये की तुझ्या आतमध्ये ते भरलेलं आहे. आणि तरी सुद्धा तू त्याच देहावरती प्रेम करतो. देहनिंदा केली, मनोनिंदा केली. राक्षसी तृष्णा धरत मन, दुसऱ्याची संपत्ती पण माझी झाली पाहिजे. राक्षसी तृष्णा. ज्या वेळेला ते मन सुष्ट असेल, प्रसन्न असेल, त्या वेळेला दुर्जनामध्ये सुद्धा असलेला चांगला गुण लक्षात घेऊन त्याचं शुभचिंतन करतो, प्रशंसा करतो. आणि ज्या वेळेला ते मन रुष्ट असेल त्यावेळेला संजनांमधले दोष काढून सज्जनांची निंदा करतो. मनोनिंदा करतात आचार्य, धननिंदा करतात आचार्य. नुसता पैसा पैसा करत जगतो रे बाबा तू. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पैसा कमवणं तुला सुचत नाही, त्याच्याशिवाय तुला दुसरं काही सुचत नाही. नुसतं पैसा कमवायचा. पैशाने तुझं काय होतं? पैशाने परमार्थ घडतो, पैशाने परमात्मा भेटतो. धन कमवलं म्हणजे वरती घेऊन जाता येतं. ज्या वेळेला तू मरशील ना तेव्हा तू एकटा असशील. आणि लक्षात घे, हातीच्या पवित्रा म्हणजे अंगठी, कानाची नगा म्हणजे भिकबाळी, कानामध्ये असलेली, वेगी धावून या हिरोनी घेती. अहो म्हणतात ते काढा लवकर. हो राहू द्या, आत्ताच जीव गेलाय, सगळी संपत्ती पडलीये, त्याची अंगठीन भिकबाळी थोडा वेळ राहू द्या. हे तुम्हाला कळतं का म्हणे, ते फुगल ना शरीर, मग अंगठी कशी काढणार नंतर? ज्ञानदेव सावध करतात, हे तुझं धन आहे, लक्षात घे. तुझ्या धनाची जी किंमत आहे ना ती ही आहे. धनाच्या मागे लागू नको. आद्य शंकराचार्य धननिंदा करतात. आद्य शंकराचार्य विषय निंदा करतात. भार्या रूपविहीनाम. आर्य शंकराचार्य म्हणतात सुंदर बायको असावी असं वाटतं, सुंदर बायको मिळते, तिच्याच मध्ये रमतो, पण कधी जर तिचा ऍक्सिडेंट झाला, तोंडावरती ऍसिड पडलं, काहीही कारणाने ती कुरूप झाली तर ती आवडेनासी होते. रूपविहीना, तिचं रूप गेलं तर ती आवडेनासी होते. आणि त्याच्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्य
2-3 गोष्टी सांगतात. एक सांगतात आत्मसिद्धी, त्याच्यासाठी ध्यान योग कर, नाम योग कर आणि विषय निग्रह कर म्हणून सांगतात. आद्य शंकराचार्य म्हणतात की तू नावाडी आहेस, भवनदी पार करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावरती आहेस, नावेत बसून तू आता पुढे चाललेला आहेस. पण एक लक्षात घे नावाड्या, तुझ्या नावेला 9 भोकं पडलीत, 9 भोकं पडलीत रे. ती भोकं बुजवली नाहीस तर मध्ये गेल्यानंतर बुडून मरशील. तो आळशी असतो, राहू देत म्हणतो कधीतरी बुजवूया, आणि मग त्याचे काय हाल होतात ते सांगायला नको. हा नावाडी म्हणजे हा नावाडी. 9 भोकं म्हणजे असलेली 9 द्वार. आद्य शंकराचार्यांनी त्याला लिंपून टाकायला सांगितली. याची लिंपायची नाही, त्याला इंद्रिय निग्रह असं म्हणतात. जीवाने इंद्रियांचा निग्रह करावा आणि इंद्रिय निग्रह करून वासनांच्या वरती विजय प्राप्त करावा, जेणेकरून तुझ्या मागण्या संसारी मागण्या न होता भक्तीच्या मागण्या होतील. आणि हे करण्यासाठी वेद उपनिषदांपासून, संतांच्या साहित्यापासून अनेक वक्त्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलं. सोय केली हो, आपली खूप सोय केली आहे. इतकी सुंदर सोय केली आहे. पुन्हा दृष्टांत सांगेल. अपंग वाटसरू असतो, लंगडत लंगडत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायला निघतो. खूप दमलेला असतो, खूप ऊन लागलेलं असतं, गडद सावली दिसते, झाडाखाली जाऊन बसतो, थोडा विश्राम करावासा वाटतो. 10-15 मिनिटं डोळा लागतो, उठतो, जाणीव होते कडकडून भूक लागलीये, काय करू. वर पाहतो तर झाड आंब्याचं असतं, सुंदर पाड लागलेला आंबा दृष्टीस पडतो आणि मनामधून दुःखी होतो. त्याला वाटलं मी तर अपंग आहे, आंबा जरी दृष्टीस पडत असला, इकडे पोटात जरी भूक लागलेली असली, तरी तो आंबा मला प्राप्त होणं शक्य नाही. असं खिन्न मन होता क्षणी सुसाट्याचा वारा सुटावा. वारा सुटला आणि आंबा पडला आणि नेमका हा पहुडला होता, त्याच्या शेजारी हातापर्यंत आंबा येऊन पडला. हाताने आंबा उचलला, उठून बसला, आंबा प्राशन केला. याला म्हणतात दैवयोग. तुमच्या आमच्या बाबतीत सुद्धा दैवयोगच आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गी नारायणे, तिची समय पाहुणे पातलो आम्ही. भगवद्गीता रूपी अमृत, हे अमृत पान भगवंताने आपल्या प्रिय शिष्य अर्जुनासाठी करवलं. परंतु त्याचं अमृत पान अर्जुनाच्या योगे आपल्याला सुद्धा करता आलं. इंद्रियांच्या द्वारे प्राप्त होणारे विषय आणि त्या विषयांच्या द्वारे प्राप्त होणारं सुख, हे माझं सुख किंवा माझ्या शरीराचं सुख जोपर्यंत वाटतं तोपर्यंत दोह्यासक्तच असतो. इंद्रियांच्या द्वारे प्राप्त झालेलं सुख देहाचं असून ते खरं सुख नाही, हे ज्याला कळलं तो साधक, तो गुरुकृपांकित. त्याला इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या द्वारे मिळणारं सुख सुख वाटतं, त्याला खऱ्या सुखाचा पत्ता कळलेला नसतो. खऱ्या सुखाचा पत्ता ज्ञानदेवांनी सांगितला. आता यावरी सुख जे एकविध देख, जेणे एकेची अशेख विसरे जीव. ज्ञानदेव म्हणाले सुख कोणतं आहे, सद्गुरूंच्या कृपेने ते प्राप्त झाल्यानंतर जगामधलं कुठलंही प्राप्तव्य मला आता नको असं ज्या वेळेला वाटू लागतं, त्या वस्तूचं नाव असतं ते सुख असतं, ते खरं सुख असतं. ज्या वेळेला आत्मसुखाची ओळख सद्गुरूंच्या कृपेने होते, आत्मदेवाला भजून त्याची अखंडित सेवा करा, मग तुम्हाला खऱ्या सुखाचा पत्ता लागेल. खऱ्या सुखाचा पत्ता लागल्यानंतर तुमच्या मागण्या विषयांच्या मागण्या राहणार नाहीत. आणि तेच तुकोबाराय सांगतात. त्याचं कारण असं आहे की कबीर महाराज म्हणतात, पिया चाहे मान
राखाचा आहे मान प्रियाचा आहे पेमरस, एक म्यान में दो खडक देखा सुनाना कान. एका म्यान मध्ये दोन तलवारी राहतील असं पाहिलंही नाही, ऐकणं नाही. ती म्यान कोणती? ती म्यान ही. आणि दोन तलवारी कोणत्या? एक तलवार म्हणजे भगवंत, दुसरी तलवार म्हणजे विकार. इथे विकारांनी घर केलं तर भगवंत बाहेर राहील, इथे भगवंतांनी घर केलं तर विकार बाहेर राहतील. तुकोबरायांना जीवाची परिपूर्ण जाणीव असल्याने इथे विकार राहतात आणि त्याच्यामुळे माझं काहीही कल्याण होणार नाही. माणसाच्या जन्माला जरी आलो तरी भगवंताची प्राप्ती मला होणार नाही. पण जर त्याचे पाय या चित्तामध्ये राहिले तर मला निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. आता म्हणतात मन तुम्हा सन्निध राहावे. खरं पाहिलं तर दोन्ही गोष्टी एकच आहेत. मन त्याच्या सन्निध राहणं, त्याच्या जवळ राहणं, त्याच्या चिंतनात राहणं, त्याच्या अनुसंधानात राहणं आणि चित्तामध्ये त्याचे पाय राहणं. तसं म्हटलं तर दोन्ही गोष्टी एकच आहेत. पण संत महात्मे एकच गोष्ट असलेली वेगवेगळ्या अक्षरांमध्ये मांडणार नाहीत. त्याच्या मागे गर्भित अर्थ वेगळा असला पाहिजे. चित्तामध्ये भगवंताचं अनुसंधान राहावं हे आधी मागितलं. चित्तामध्ये भगवंताचं अनुसंधान राहण्यासाठी त्यालाच विनंती केली. कदाचित त्यांनी आशीर्वाद दिला आणि हो म्हटलं तरी सुद्धा माझ्याकडे दुसरं एक हत्यार आहे. ते हत्यार म्हणजे माझं मन, की जे मात्र माझी साधना टिकू देत नाही. त्या मनाचा स्वभाव अतिशय चंचल आहे. संकल्पे सृष्टी रची, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. ज्ञानदेव म्हणतात संकल्पोनी सृष्टी रची, सवेची विकल्पोनी मोडी. कबीर महाराज पण फार सुंदर सांगतात, मना मनोरथ छाडी दे, तेरा किया न होय, पाणी से घी निकसे तो, सुखा रोटी खाय कोय. तुला वाटतं काही नाही, रोटी सुखी घेऊन जाईल, पाण्यात हात घालील, मुठभर वरती पाणी काढील, त्याच्यातनं मुठभर तूप बाहेर येईल, असं तुझं मन, असली कल्पना करतोस तू. अरे हे खरं होणार आहे का? असं पाण्यात हात घालून तूप निघाला असतं तर सुखी रोटी कुणी खाल्ली असती. इतकं मन माझं वाईट आहे. त्या मनासाठी तुकोबाराय पुन्हा प्रार्थना करतात. पहिली प्रार्थना केली, तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहावे. पुन्हा प्रार्थना करतात, ऐक देवा, तेवढ्याने भागणार नाहीये, मन तुझ्याकडे ठेव. आता हे मन जर भटकायला लागलं, तुझा आशीर्वाद असून सुद्धा मला साधना करता येणार नाही. त्या मनाला काबूत आणण्यासाठी महात्म्यांनी जप सांगितला, श्रीराम जय राम जय जय राम. मौन सांगितलं. आपला जप म्हणजे वैखरीने जप, मन विषयांच्या मध्ये. जपाला बसलाय, आतून चुर 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 आवाज आला किचन मधनं. काय ग काय करती? स्वयंपाक करते म्हणाली. नाही भजी बिजी टाकली आहेत का? चुरचुर आवाज आला म्हणून विचारतो. ती म्हणली ओ भजी टाकते. नाही झालीच आहे, शेवटचीच माळ आहे, आलोच म्हटला. हा आमचा जप आहे. मौन केलं तर मौन करताना सुद्धा खिशात कागद ठेवायचं आणि लिहून द्यायचं. मौनाचा उपयोग काय? मग मौनाचा उपयोग होत नाही. त्याच्याकडे मन सन्निध होण्यासाठी कडक साधना करावी लागते. मन मौन राखणं, जप करणं ही मनोलयाची साधना आहेत. साधना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, त्याचे पाय चित्तात राहण्यासाठी मनाची भूमिका फार महत्वाची आहे. महाशिवरात्री आहे. भगवान शिवाने मनोलयाची 1.25 लाख साधने माता पार्वतीला सांगितली आणि त्याच्यामधलं सगळ्यात सुंदर साधन जे मानलं गेलं, नादानुसंधानमेक समाधिमेक मन्यामहे मान्यतामलयानाम. नादानुसंधानाचं साधन मनोलयासाठी सर्वात सुंदर सांगितलं. नादाचं अनुसंधान, गायन करा, श्रवण करा, जप करा, नादामध्ये करा, लईमध्ये करा.
आमचे संतोष भाऊ कुठे आहेत? हां, हे बघा, संतोष महाराज मारणे. तुम्ही फक्त आमच्याकडे मारणे वेळेला येऊन बाबांच्या मंदिरामध्ये त्यांचा जप ऐका. एक स्वर, एक लय, एक आवाज, तालाचं ज्ञान काही नाहीये, पण बरोबर बीट टू बीट श्रीराम जय राम जय जय राम चालू असतं. लईमध्ये केलेला जप हा आतमध्ये मुरतो, बाकीचा जप इथून इथं राहतो. म्हणून लईमध्ये करावा, एकसारखा करावा, एका स्पीडनी करावा, प्रत्येक अक्षर आपल्या इंद्रियांना ऐकू जाईल असा जप करावा. साधना प्रक्रिया तुकोबारायांनी पण सांगितलेली आहे. बोलावा, आता वेळ कमी आहे म्हणून गात नाही किंवा प्रमाण घेत नाही. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, जीवभाव. साधना प्रक्रिया आहे. हीच साधना प्रक्रिया दुसऱ्या अभंगातून सांगतो. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आज्ञा केली, डोळे तुम्ही सुख घ्या, विठोबाला पहा. तुम्ही ऐका रे कान, काय मी म्हणणार श्रीराम जय राम जय जय राम, ऐका. तुम्ही कानांनी ऐका, डोळ्यांनी तुम्ही तेच रूप पहा. इंद्रिय सगळी एक संग करून, एक सारखी करून तो जप जेव्हा एकतानतेने होतो तेव्हा तो जप आतमध्ये मुरतो. त्याला मनोलय म्हणतात. मग ते नादानुसंधानाचं भगवान शिवाने सांगितलेलं साधन आपल्याला भक्तीमध्ये, जपामध्ये वापरता येतं. आजचा दिवसच फार पवित्र आहे. महाशिवरात्री म्हणजे कदाचित आजचा दिवस या पृथ्वी तलावरती कधी आला नसता तर ही पृथ्वीच राहिली नसती. कथेच्या रूपाने जायचं, पुराणांच्या अंगाने जायचो तर पार्वती मातेचा शिवाचा विवाह झाला तो दिवस पण आजचा मानला जातो. भगवान शिवाने पहिल्यांदा तांडव नृत्य केलं तो दिवस पण आजचा मानला जातो. शिकाऱ्याने शिकार करायला गेला, चुकून ते झाड बेलाचं झाड होतं. शिकारीची वाट पाहत होता. शिकार येईना म्हणून एक एक पान खाली टाकत होता. हाताचा चाळा म्हणून खाली पिंड होती, पिंडीवरती बेलाची पानं पडली. रात्रभर त्याचा उपवास घडला. बेलाच्या पानांचा अभिषेक पिंडीला झाला आणि मग हरिण आलं. हरिणाला बाण मारणार. तेच हरिण बोलू लागलं, एकदा वेळ दे, माझ्या परिवाराला भेटून येतो, सांगून येतो, मग मला मार. मान्य केलं. हरिण आपल्या घरी गेला, सगळ्या परिवाराला सांगितलं. हरिणाची पत्नी, हरिणाची मुलं सगळी त्याच्या बरोबर आली. शिकाऱ्याच्या समोर सगळीच्या सगळी उभी राहिली आणि सांगू लागली मला मार. मुलं म्हणू लागली मला मार, पत्नी म्हणू लागली मला मार, हरिण म्हणू लागलं मला मार. अरे मरणाची भीती यांना वाटत कशी नाही. त्याच्यामध्ये बदल झाला. तो शिकारी बदलला, शिकार करण्याचं सोडून दिलं. तो दिवस जो आहे तो महाशिवरात्रीचा दिवस. अग्निपुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये महाशिवरात्रीची कथा येते. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली, त्या रत्नामधील अग्नी आणि विष ही सुद्धा रत्न. आणि ते विष शिवाने आपल्या कंठामध्ये धारण केल्यानंतर, हलाहल झाल्यानंतर शिवाने जो रामनामाचा जप केला, त्यावेळेला सगळ्या देवदेवतांनी शिवाला बरं वाटावं म्हणून गायन केलं, नृत्य केलं आणि रात्रभर देवापुढे बसून राहून तपश्चर्या केली. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. या भगवान शिवाने साधना करण्यासाठी माता पार्वतीला जो अनुग्रह दिला, त्याच्यामध्ये असंख्य साधनं, 1.25 लाख साधनं मनोलयाची सांगितली. हा मनोलय केल्यानंतर ज्या वेळेला माणसाचं मन त्याच्या ताब्यात येतं आणि तो ताब्यात येण्यासाठी त्याला जप करावा लागतो, साधना करावी लागते. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, याला गे माझे भजन निर्दाळी देहाभिमान, माझे भजनाविन जाण देहाभिमान सुटेना. तुझं मन भटकण्याचं मूळ कारण तू देहाभिमान आहेस, देहांकारामध्ये आहेस, स्वतःला देह समजतोस, म्हणून मागण्या संसारी मागतोस.
प्रापंचिक झालास, माझं भजन कर. माझं भजन केल्यानंतर तुझं चित्त देहाभिमान निर्दाळून टाकेल आणि मग तुझं मन जे आहे ते मन तुझ्या ताब्यात येईल. ऐसे करा कृपादान मन तुम्हा सन्निध, मग ते तुम्हा सन्निध राहील. महात्म्यांची मन भगवंताच्या सन्निध असायची सातत्याने. उदाहरण सांगतो. आकटेताई एकदा त्यांच्या घरामध्ये कोकणाला गेल्यानंतर स्वयंपाक करत असताना मोठा आवाज आला म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर 10-12 लोक हातामध्ये दांडूक घेऊन आली. ताई, तुमच्या बंगल्याच्या आतमध्ये घोणस नावाचा विषारी जातीचा साप आतमध्ये आलेला आहे. बघता बघता तो दिसला आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला, किचनच्या मागच्या बाजूला जो इलेक्ट्रिकचा फ्यूजचा बॉक्स होता त्याच्यामध्ये तो साप जाऊन बसला. त्याला काढणं अवघड होतं, कारण अचानक त्याने हल्ला केला असता, जवळ जाऊन काढला असता तर. बराच वेळ वाट पाहिली. त्यांनी सांगितलं तुम्ही निघून जा, साप बाहेर आला की बोलवते, फक्त तयार राहा. त्यांना वाटलं तो साप याच्यावरती हे पाळत ठेवून बसतील. त्या किचन मध्ये गेल्या आणि सरळ पोळ्या लाटायला सुरुवात केली छानपणे नामस्मरणामध्ये. त्यांच्या घरातला एक मुलगा होता, त्या मुलाला अचानक सांगितलं जा त्या मुलांना सांग तो बाहेर पडलाय म्हणून. तो गेला, ती मुलं पळत आली, त्या सापाला पकडला वगैरे, तो भाग सगळा सोडून द्या. त्यांनी प्रश्न विचारला की बाहेरच्या बाजूला असलेला मीटरचा बॉक्स, त्याच्यातून साप बाहेर पडला, हे तुम्हाला किचनमध्ये आतल्या बाजूला पोळ्या लाटताना कळलं कसं? त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं, पोळ्या लाटत असताना किचनच्या मागच्या बाजूच्या झाडावर बसलेले पक्षी अतिशय सुंदर रामनाम घेत होते. एका क्षणी त्यांचं रामनाम बंद झालं आणि कोलाहल सुरू झाला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तो साप बाहेर पडलेला असेल. मन तुम्हा सन्निध. काहीही कर्म करत असताना महात्म्यांची मन पक्ष्यांच्या आवाजातला रामनाम त्यांना ऐकू यावं. स्वतःचं मन त्या भगवंताच्या चरणाजवळ सन्निध असावं. अशा प्रकारची साधनेच्या उपरांत आलेली अवस्था महात्म्यांना आलेली असते. पुण्य केल्यानंतर जे संचय पुण्य संचय होतो त्याने संचित पूर्व सुकृत चांगलं सुकृत तयार होतं. पाप केल्यानंतर पाप संचय होतो, त्याने चांगलं सुकृत निर्माण होत नाही. पुण्याचं संचय झालेलं चांगलं सुकृत असेल तर त्याची भेट होते असं तुकोबाराय ठणकावून सांगतात. त्याचं उत्तर असं देतात की नव्हे तुटी चिंतने, चिंतन मात्र त्याचं केलं मग मात्र ही जी तुटी किंवा ही जी तुम्हाला उणीव भासते ती उणीव भासणार नाही. आता पुन्हा चिंतन करायचं म्हणजे पुन्हा प्रश्न मनाच्या जवळ आला. पुन्हा मन काय करतं? जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्याशी हातफळी मिळवून जाय, ज्ञानदेव वर्णन करतात. जे बुद्धी ते सळी, प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्यानंतर अभ्यास योग भक्ती योग सांगितला, ते सांगितल्यानंतर बुद्धीने निश्चय केला, पण मन असं असतं बुद्धीचा निश्चय धैर्याशी हातफळी मिळवून जाईल. कधी हातावर तुरी देऊन ते निघून जातं ते कळत नाही. आणि मग ज्या बुद्धीने निश्चय केलेला असतो की मी स्मरण करीन चिंतन करीन, ती बुद्धी मात्र ते मन मात्र संसारामध्ये जातं. आमच्या एका डॉक्टर मित्राला मी विचारलं, म्हणलं तू अख्खं सगळं डिसेक्शन्स करतो, फाडून काढतोस सगळं, सगळी अवयव तुला सापडले, तुला मन कुठं सापडलं का रे? तो म्हणला मला सगळी अवयव माहिती आहेत, मन कुठं सापडलं नाही मला. म्हणलं तेच तर सगळ्यात डेंजर आहे, ते कुठं असतं म्हटलं. तो म्हणलं मनाचा काही पत्ता मला माहीत नाही. म्हणलं मला माहिती आहे, आमच्या ज्ञानदेवांनी सांगून ठेवलाय. इंद्रिय आणि बुद्धी माझारलीय संधी, रजोगुणाच्या खांदी तरळता असे. रजोगुणाच्या खांदी इंद्रियामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे आणि खेळतं कुठं तर रजोगुणाच्या खांद्यावरती. का? मन रजोगुणी आहे, त्याला विषय आवडतात. विषयांच्या मागे धावणं
हा त्याचा स्वभावच आहे. आणि त्याच्यामुळे ज्ञानदेवांनी त्याचा सुंदर असा पत्ता दिला, रजोगुणाचे खांदी तरळत अस. हे मन जे चंचल मन आहे, त्या चंचल मनाने चिंतन आपण जर त्याचं नाही केलं तर आपल्याला तो सापडणार नाही. महाभारतामध्ये शल्य पर्वामध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे. आपण जसं म्हणलं की कीर्तन श्रवण केली, अभ्यास केला, चिंतन केली. बबन महाराज कंधाऱ्यांचं काल प्रवचनही झालं, तेही ऐकलं, सगळं ऐकलं. पण मनामध्ये चिंतन त्याचं नाही राहिलं. ज्ञानी महात्मा जाजली नावाचा वर्षानुवर्षे पाण्यामध्ये उभा राहून त्यांनी तपश्चर्या केली. आणि एक दिवस तपश्चर्याचं फळ असं झालं की आकाशवाणी झालं आणि जाजलीला ज्ञानप्राप्ती झाली, आत्मज्ञान झालं. आणि जाजली बाहेर पडला, चेहऱ्यावरचे भाव बदललेले. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर मला ज्ञानप्राप्ती झाली अशा भावामध्ये जाजली निघाला. एक जणांनी भेटला, वेडा वारकरी होता आपला साधा. तो म्हणला काशीमध्ये थोडासा चक्कर मार, तुलाधार नावाचा एक किराणा दुकानचा दुकानदार आहे, त्याला जरा भेटून ये. मला काय भेटायचं तुलाधाराला? कोण तो तुलाधार किराणावाला? अहो जा महाराज, जरा भेटून तरी या. म्हणून तो तुलाधार कुठे, तुलाधार कुठे असं करत 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 तुलाधाराच्या दुकानाच्या जवळ गेला. ते समोर असं तुलाधाराचं दुकान होतं. तो त्या तराजूमध्ये वस्तू मोजून गिरायकांना देत होता. समोरून जाजली महाशय यायला लागले. तुलाधारने आवाज दिला, या जाजली महाराज, आपलं स्वागत आहे. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर आपण पाण्यातून बाहेर आलेला आहात आणि आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. माझ्या दुकानात आपलं स्वागत आहे. सगळा अहंकार गळून पडला. त्या तुलाधाराच्या पायावर डोकं ठेवलं. अरे तू तर साधा संसारी, किराणा दुकान चालवणारा, तराजूमध्ये धान्य मोजून देणारा, तुला हे ज्ञान कसं झालं? त्याला तुलाधाराने उत्तर दिलं. ते उत्तर फार महत्वाचं आहे का? तुलाधाराने सांगितलं की मी जे जे काही करतो ते सगळं कर्म त्याला अर्पण करून करतो. मी जे कर्म करतो त्याच्यामध्ये माझा भावच नसतो. माझ्या हृदयामध्ये सतत आणि सतत भगवंताचं चिंतनच चालू असतं. आणि त्यामुळे माझं कर्म कोणतंही असलं तरी ते अकर्म अवस्थेला किंवा नैष्कर्म्य अवस्थेला गेलेलं असतं. त्याच्यामुळे भगवंताने मला हे ज्ञान दिलं की समोरून जाजली महाशय आलेले आहेत, त्यांचं स्वागत करावं. समुद्र मंथनानंतर जी रत्न बाहेर पडली त्याच्यातून अग्नी पण होता, विष पण होतं. यांचं करायचं काय? यांना पेलण्याची ताकद कुणामध्ये आहे? फक्त शिवामध्ये. अग्नी आपल्याला हवा, पण तो इतका आला जसं गंगेचं आहे. भगीरथाने प्रयत्न केले गंगेला आणण्यासाठी. भगीरथाच्या पूर्वी अनेक लोकांनी प्रयत्न केले गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी. गंगा माता येत नव्हत्या. भगीरथाच्या प्रयत्नांना यश आलं आणि गंगा मातेने विचारलं, मी येईन पण माझा भार सहन कोण करणार? पृथ्वी वाहून जाईल. शिवाने तिला आपल्या जटेवरती धारण केलं. तसं अग्नी, विष हवंय, पण करायचं काय? शिवाने ब्रह्मांडामध्ये अग्नी जेवढा हवा तेवढा अग्नी दिला. उरलेला अग्नी आपल्या गळ्यामध्ये ज्वाळांच्या रूपाने धारण केला. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी ज्वाळा, त्या ज्वाळा त्यांनी गळ्यामध्ये धारण केल्या. विषे कंठ काळा, विष प्राशन केलं. हलाहल जे निर्माण झालं त्याचं काय करायचं? ते कंठामध्ये धारण केलं. ते कंठामध्ये धारण केल्यानंतर जो शरीराचा दाह झाला त्याच्यासाठी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे शतकोटी श्लोक असलेलं रामायण, त्याच्यामध्ये उरलेलं बीज सगळे श्लोक काढून झाल्यानंतर 2 अक्षरं उरली, ती म्हणजे राम. आपला दाह शीतल करण्यासाठी शंकराने राम राम उत्तम अक्षरे
कंठी धरिली आपण शंकरे, हाच मंत्र उपदेश भवानी, तिच्या चुकल्या गर्भांध योनी, राम राम ही अक्षर त्यांनी धारण केली. आणि त्रिनेत्री, त्याला तिसरा डोळा कपाळावरती आहे, त्या तिसऱ्या डोळ्याने काम वासना त्यांचं प्रतिनिधित्व करणारा, त्या कामाचा पुढारी असलेला जो मदन, त्या मदनाचं शंकराने दहन करून टाकलं. त्या त्रिनेत्राने तिसरा डोळा उघडला आणि मदनाला जाळून भस्म केला. पुढची आरती आपल्याला सांगत नाही, कधीतरी त्या आरतीवरतीच आपण कीर्तन करू या पवित्र ठिकाणी. आज आपण त्याच्यातनं एवढंच घेऊ, महाशिवरात्रीच्या या पवित्र दिनी शिवाने जर ते केलं नसतं तर ही पृथ्वी त्या विषाने आणि त्या अग्नीने त्याच वेळेला नष्ट झाली असती. पहिला भाग. दुसरा भाग, शिवाप्रमाणे जीवनामध्ये मनुष्याचा देह मिळाल्यानंतर भगवंताची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण सुद्धा कामावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दुसरी शिकवणूक आपण घेतली पाहिजे. आणि तिसरी शिकवणूक महाशिवरात्रीची या पवित्र दिनी आपण घेतली पाहिजे, ती म्हणजे त्याने जसा रामनामाचा उच्चार केला, त्याने जसं रामाचं नाव धारण केलं, तसं आपण रामाचं नाव, आपण नामस्मरण धारण केलं पाहिजे, जप केला पाहिजे, निष्ठेने केला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपण फक्त साधनं करत असतो. सकाळी मी काकडा केला, हरिपाठ केला, भजन केलं, कीर्तन केलं, साधनं झाली. या साधनांच्या शिवाय नामस्मरण केलं पाहिजे, नामसाधना केली पाहिजे, नामाचं रूपांतर ध्यानामध्ये झालं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा च हरिमुखे म्हणा झालं पाहिजे. हरिमुखे म्हणा म्हणजे काय? अजपा जपणे उलट प्राणाचा, तिथेही मनाचा निर्धारू असे. तो जप जो मुखाने चाललाय तो खाली उतरून मध्यमेमध्ये उतरून मुक्या वाणीने तो जप झाला पाहिजे, अजपापर्यंत गेला पाहिजे. ही जपाची उच्च अवस्था जीवामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. असा जप आपण केला पाहिजे, अशी साधना आपण केली पाहिजे. ही साधना करण्याची जी बुद्धी आहे ती आपल्या सर्वांना मिळो. महादेवाची कृपा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या सर्वांच्यावरती या रूपाने बरसावी, अशी प्रार्थना भगवान शिवाला करून, भगवान स्वयंभू नारायणाला करून झालेल्या सेवेला पूर्णविराम देऊया.